नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजची भाई कशी जोडायची, तेही अगदी सोप्या पद्धतीनं. जे आपल्या आत्ता नवीन मैत्रिणी शिवत आहेत आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघून ज्या शिवत आहेत आणि त्यांना भाई जोडताना बऱ्याच अडचणी येतात. मग भाई कशी उजवा भाग कुठला, डावा भाग कुठला, भाईचा फ्रंट साईड कुठली, बॅक साईड कुठली, हे बरेच प्रॉब्लेम्स येतात. आणि भाईला अस्तर कसं उलटवायचं हेही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं मी अस्तर कसं उलटवायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, उजवा भाग आणि डावा भाग कसा ओळखायचा किंवा उजवी भाई आणि डावी भाई कशी ओळखायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा, आता तुम्ही एकमेकासमोर असं भाईचं हे ठेवून बघा आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठली भाई उजवी आणि कुठली भाई डावी. तर हे बघा, ही आहे आपली उजवी भाई आणि ही आहे आपली डावी भाई. म्हणजे हा मुंडा खोली पुढच्या साईडला येतो आणि ही जो उथळ भाग असतो ना तो बॅक साईडला येतो. मग आपण जोडताना भाई नेहमी अशा पद्धतीनं जोडतो आणि हा डाव्या साईडचा हा भाग आपण अशा पद्धतीनं जोडतो. त्यामुळं आणि उजवी बाई ही नेहमी पुढून पाठीमागं जोडतो आणि डावी बाई ही नेहमी पाठीमागून पुढं जोडतो. अशा पद्धतीनं आपण जोडतो. आणि बऱ्याच मैत्रिणींना असा पण शंका निर्माण झालेली आहे की बऱ्याच वेळा ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊजची बाही बसत नाही. त्यावेळेस त्यांना हा प्रश्न निर्माण होतो की काय करायचं, का तर साडीचा पन्ना फार कमी असतो आणि त्यामुळं भाई बसत नाही. बऱ्याच वेळा जोड हा भाईला द्यावाच लागतो. तर हे बघा, मीही असा जोड दिलेला आहे. जर ब्लाऊज पीसचा पन्ना जास्त असेल तर भाई अगदी इझी बसते आणि ब्लाऊज पीसचा पन्ना जर कमी असेल आणि ती जर एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं असेल आणि ती जर जाड असेल तर त्यात भाई बसत नाही. त्याला कंपल्सरी आपल्याला जोड द्यावा लागतो. किंवा आपलं 2x2च्या ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा पन्ना कमी असल्यामुळं बराच वेळा आपल्याला जोड द्यावा लागतो. त्यामुळे जोडाचं टेन्शन न घेता फिनिशिंग सहित तुम्ही जोड देऊ शकता आणि जोड देऊनच तुम्ही भाई जोडा. तर हे बघा, चला आता आपण भाई जोडायला सुरुवात करूया. तर हे बघा, आता पहिल्यांदा आपण हे दोन्ही असं करू. आता कमीत कमी ह्यामधलं अंतर तुमचं 1 इंच यायला पाहिजे. 1 किंवा 1.25 इंच असा खड्डा पाहिजे. आणि हा जो भाग आहे हा फ्रंट साईडला येणार आणि मी मध्ये इथं कट मारून घेतलेला आहे. आता उजव्या भागाची आपण भाई जोडून घेऊया. तर हे बघा, हा पूर्ण शिवून तयार झालेला आहे. फक्त आपण भाई जोडायची राहिलेली आहे. आता त्याला आपण भाई जोडून घेऊया. तर मध्यभाग बरोबर इथं ठेवून घ्या. असं भाई अगोदर पूर्ण व्यवस्थित बसती का ती बघून घ्या आणि मग जोडायला सुरुवात करा. असं शिस्तीत दोन्हीही म्हणजे भाई आणि खालचं जो आपलं ब्लाऊज पीसचं कापड आहे ते दोन्ही एकत्रित व्यवस्थित जरा 1.5 इंच अंतर ठेवा आणि कमी जास्त होऊन देऊ नका. जर समजा वरचा भाग जास्त आणि खालचा भाग कमी झाला तर एखाद्या वेळेस टिपा उसवू शकतात किंवा तिथं भाई फिसकू शकते. आणि हे अशा रीतीनं शिस्तीत तुम्ही भाई जोडून घ्या. आणि भाई कधीही लावताना तुम्ही खेचू नका. तर बाई जर खेचली ना तर पूर्ण रिंकल्स येतात त्याला आणि व्यवस्थित फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नेहमी बाई ही सैल सोडा, जास्त खेचू नका. आता ह्याला आपण डबल टिप मारून घेऊयात. आणि नेहमी फिनिशिंग छान दिसण्यासाठी अंतर हे नेहमी एकसारखं असावं लागतं. आणि भाई जोडताना कधीही तुम्ही घाई करू नका. आता ही झाली आपली उजवी भाई जोडून. आता आपण डावी भाई जोडूया. डाव्या भाईलाही मी तसंच केलेलं आहे. हा मध्ये असं कट मारलेला आहे आणि हे आपण जो खड्डा आहे पुढच्या साईडला येणार आहे. तर तो हे असं मध्ये जिथं आपण कट मारलेला आहे तो मध्यभागी घ्या आणि भाई कुठपर्यंत व्यवस्थित बसते ते आधी चेक करून घ्या. तुम्ही व्यवस्थित बसते भाई तिथून तुम्ही मारायला सुरुवात करा टिपा. तर हे बघा, ते पण असं व्यवस्थित शिस्तीत पाठीमागून आपल्याला पुढं डावी भाई जोडायला लागती, उजवी भाई पुढून पाठीमागं आपल्याला जोडावी लागती.
तर हे बघा अशी व्यवस्थित ही बाई झालेली आहे. शालाही आपण आता डबल टीप घेऊयात. बराच वेळा आता साडी पडणा जरी असला तरी काय काय साड्यांमध्ये ब्लाऊज पीस हे नेहमी कमी असतात, त्यामुळे शक्यतो पूर्ण बाई त्यात बसत नाही. बराच वेळा जोड हा द्यावाच लागतो आपल्याला बाईला. तर हे बघा, आणि तुमच्याकडे जर ओव्हरलॉकची मशीन असेल तर पूर्ण तुम्ही ओव्हरलॉक करून घ्या, म्हणजे अगदी फिनिशिंग परफेक्ट दिसतं. हे बघा किती व्यवस्थित अशी छान अशा पद्धतीनं बाई जोडल्या गेलेली आहे. आता उजव्या साईडची पण तुम्ही बघू शकता, अशी व्यवस्थित अशी बाई जोडल्या गेलेली आहे. अगदी बारकाव्यासहित तुम्हाला कशा पद्धतीनं बाई जोडायची आणि काय करायचं, अस्तर कमी पडलं तर जोड द्या, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.